सुधा घे चहा घे, गरम गरम आहे. थँक्यू. मग जया गेला केव्हा रात्री? नाही, काही कल्पना नाही, पण खूप उशीर झाला. दिसतं ते जागरण झालेलं. डोळे बघ काय जड झालेत. जा तू झोप हवी तर थोडीशी. नाही, नको, राहू दे. आणि अक्का, हा काही नुसता जागरणाचा ताण नाहीये. इतकी वर्ष झाली तरी आडवणाने विचारण्याची सवय काही तू सोडत नाहीस. माझ्यात आणि जयात काय बोलणं चालू होतं ह्याचा अंदाज तुलाही आहे. फक्त निर्णय काय झाला हे तुला आता हवंय, बरोबर? काय माहितीये का सुधा, काही गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या असतात. नाहीतर मग त्याचा विचका होतो आणि आयुष्यभर मनाला तीच खंत लागून राहते की आपण वेळेवर विचारलं असतं तर. पण नंतर त्याचा काही उपयोग नसतो, कारण त्या सगळ्या भूतकाळातल्या गोष्टी असतात. अशी काय बघतेस? अक्का, तू बोलायला लागलीस ना की मी माझं प्राध्यापकीपण विसरून जाते आणि तुझी विद्यार्थिनी होऊन जाते. किती मार्मिक बोलतेस ग तू, खरंच. आणि म्हणूनच प्रत्येक वेळी मला तुझा आधार वाटतो. सुधा, अगं किती वेळा बोलशील? किती कौतुक माझं. माझं जे काही ज्ञान अज्ञान काय ते माझं मलाच माहिती. आणि सुधा, मूळ विषय बाजूलाच राहतोय असं नाही तुला वाटत? अक्का, शरद जोशी आणि जया निमकर हे दोघं माझ्या आयुष्यात आले. जवळजवळ 2 तप. केवढा मोठा काळ. शरद माझा झाला. आणि आता माझ्यापासून दूर गेला असला तरी सुद्धा तो सतत माझ्या अवतीभोवती असतो. अक्का, शरद माझ्यापासून दूर गेला असला तरी सुद्धा मी त्याला माझ्या मनातून नाही काढू शकले. आणि जया? जयाची तर गोष्टच वेगळी आहे. प्रतस्थ माणसासारखा आहे तो. काहीही न बोलता सगळं काही सांगून जाणार. शरद जेव्हा मला लग्नाबद्दल विचारायला आला होता तेव्हा त्याच्या पाठीमागे उभा असलेला जयाचा चेहरा मला खूप काही सांगत होता. तेव्हा हे सगळं मला कळलं नव्हतं अशातला भाग नाही आहे. पण शरदची भूल पडली होती माझ्यावर. जयाने आधी विचारलं असतं मला तर कदाचित मी इथेच तर घोडं पेंड खाते ना. जया आज सुद्धा तीच चूक करतोय. सुनंदानं त्याला थेट विचारलं नसेल, पण आडून आडून सुचवलं तरी सुद्धा काही हा म्हसोबा तिला प्रसन्न होत नाहीये. म्हणूनच मी त्याला बोलावलं. त्याच्याशी
सगळं काही मोकळेपणाने बोलले. एका मर्यादेपर्यंत जयानं माझ्यात गुंतणं हे ठीक आहे अक्का. आणि अक्काच तुझ्याजवळ म्हणून मी कबूल करते. त्यावेळी जयाही मला आवडला होता. त्याच्याशी सगळं बोलताना माझ्याही मनात भीती होतीच. जया माझ्यापासून दूर गेला तर त्याच्यावरचा माझा हक्क जाईल की काय? पण तरी सुद्धा दोघांची अवस्था बघून मी ठरवलं आणि त्याच्याशी स्पष्टपणे सगळं बोलले. हा झाला तुझा निर्णय, पण जया काय म्हणाला? तो कधी काही म्हणतो का? पण त्याचा चेहरा सगळं काही बोलून जातो. तो फक्त माझ्या बोलण्याची वाट बघत होता अक्का. काळजी करू नकोस. सगळं व्यवस्थित होईल. खरं तर अक्का त्यालाही तेच हवं होतं. पण त्याचा पुरुषी अहंकार मात्र त्याला छान. कसला पुरुषी अहंकार? स्वतःच्या जीवाची घुसमट करणारा. पण एक बरं झालं, त्या बिचारीचं देवाने ऐकलं. इतके प्रयत्न करून का होईना हा म्हसोबा शेवटी तिला प्रसन्न झाला. चला, अण्णांना खूप आनंद होईल. पण हे सगळं घडण्यासाठी त्या दोघांनी एकमेकांना भेटलं पाहिजे. आणि भेटले तर न भांडता बोलले पाहिजेत एकमेकांशी. आणि हे इतक्या सहजासहजी घडणं अशक्य आहे. त्यामुळे आपल्यालाच काहीतरी प्रयत्न करायला लागणार आहेत. खरंय तुझं. काका चहा. चहा छान झालाय. तुझी तब्येतही जरा बरी दिसते. जगायला आवश्यक तेवढी तब्येत बरी ठेवायची. आणि माझं कोणी ऐकत नसेल तरी मला कोणाचं तरी ऐकावं लागणारच नाही. नाही म्हणजे माझ्यामुळे बंटीला, सुधाताईंना आणि तुम्हालाही जर त्रास होत असेल तर. आमच्या त्रासाचं सोडून दे बेटा. तुला जो काही त्रास होतोय तो कशामुळे होतोय, कोणामुळे होतोय, त्याची कारणं काय आहेत ते शोधायचा प्रयत्न केलास का तू? काका, मला त्रास का होतो हे मी कुणापासून लपून ठेवण्याचा प्रयत्न केलाच नाही. जाणून बुजून दुसऱ्यानं तोंड बंद ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपण काय करणार त्याला? तू त्याला विचारलंस? नाही म्हणजे तसं मी नेमक्या शब्दात नाही विचारलं. का ग, भीती वाटली? तो नाही म्हणेल याची? म्हणजे म्हणजे आयत्या वेळी नेमकं ते काय बोलतील याचा नेम नसतो. खरं तर मनातून होय म्हणायचं असतं, पण अचानक तोंडातून नकार येतो. काका, मी त्यांना काही विचारलं ना तर पहिल्यांदा माझ्याकडे ते रोखून बघतात, चष्मा काढतात, तो पुसतात आणि मग डोळ्यावर लावतात. आणि मग दिलीप कुमारच्या स्टाईलमध्ये उर्दू बोलल्याप्रमाणे तोंडातल्या तोंडात मराठीत बोलतात.
या वेळेला तो तुझ्याशी नीट बोलेल. फक्त म्हणजे अजूनही त्यांची अट आहेत. नाही नाही नाही, यावेळी अट त्याची नाही, अट माझी आहे. फक्त एक करायचं, जेव्हा केव्हा तो समोर येईल तेव्हा तो आपल्याला विचारेल याची वाट न पाहता सरळ त्याच्या डोळ्यात डोळे घालून रोखून त्याच्याकडे पाहत त्याला विचारायचं. जमेल? जमेल का? जमायला हवं. बेटा, आजपर्यंत मी शेकड्याने क्रिमिनल केसेस लढलेत, त्या केसेस मी जिंकलोय. शेकडो निरपराध लोकांना त्या केसेसमधनं मी बाहेर काढलाय. पण यावेळी मात्र या केसमध्ये मला तुम्हा दोघांना अडकवायचं आहे. ही अशी ही केस आयुष्यात पहिल्यांदा मला जिंकायची आहे, आणि ती मी जिंकणार आहे. याचं कारण तुला माहिती आहे, मला हरणं आवडत नाही. बेटा, आयुष्यात जर काही माझ्या नावावर थोडंफार पुण्य जमा झालं असेल ना, ते सगळं पुण्य मी तू घरात एकटी कशी? बाकी सगळे कुठे आहेत? गेले आपापल्या उद्योगाला. बरं, तू जेवणार आहेस का एकटा, का अक्षतासाठी थांबणार आहेस? अर्धा एक तास लागेल तिला. मी चिंगी करता थांबतो. काय? म्हणजे अक्षता करता थांबतो. हम्म. मी तिला चिंगी म्हणून बोलवलं तर तू चिडते कशाला? मग ती पण माझ्यावरती चिडते. म्हणजे खोटं खोटं. तुझ्या घरात टाइमपास कसा काय होतो? गधड्या, घरातली कामं कोण काका करणार आहे तुझा? म्हणजे टाइमपास कसा होतो? काय रे, तुमच्या घरी काम कोण करतं? ताई. म्हणजे मी तिला मदत करतो म्हणून. नाहीतर काय रे, कशी आहे तब्येत तिची आता? बरी आहे? चांगली आहे. तिला काय आलं? जेवलं नाही तर चक्कर येणारच ना. अरे पण भूक लागते आणि ती जेवत नाही, असं का? डॉक्टरना नाही का विचारलंस? आता मलाच डॉक्टरांना भेटायची वेळ आली आहे. आणि आमच्या ताईचा डॉक्टर आहे जया काका. बंटी, उगीच काहीतरी बरोबर नकोस हा. असला भोचकपणा बरा नाही. आजी, मी काहीतरी बडबडत नाहीये. दोघं एकदम आखळू आहेत आणि आपस में बोलताना पिक्चर सारखे डायलॉग बोलतात. बंटी, आजी सच्ची, ताईची कसम. जय अंकल येतो ना तर ताई खाली बघून बोलते आणि जय अंकल वर बघून बोलतो. दोघांना माझ्याशी बोलायचं असतं आणि मला ऐकून घ्यावं लागतं. या पोराचं काही खरं नाही. अरे पण बंटी, तेव्हा तू बाहेर का नाही जात खेळायला? बाहेर जावं ना आपण. ताई सोडत नाही ना मला. दम देऊन अभ्यासाला हसवते, जायचंच नाही म्हणून. आता मीच जेवायचं बंद करणार आहे आणि दोघंही लाईनीवर येतील. बरं बाबा, तुझ्याशी बोलत बसले ना तर जेवण कोण करणार आहे? तू पण अभ्यासाचं बघ, शाळेत जायचंय ना तुला उद्या. पण माझं अजून बोलून संपलेलं नाहीये. बंटी, मी येतो. काय आज न मागता चहा आणून दिला? काय बोलायचं आहे वाटतं? वीरू, हल्ली तू असं पुस्कडासारखं बोलायला लागलायस ना? याला कारण तुझी सून आहे, तुझी शिकवण आहे. अक्कल पाजळायला लागली आहे हल्ली. आज ती नाहीये म्हणून, नाही तर तिलाच सोडलं असतं माझ्यावर कुठला तरी नवीन प्रॉब्लेम घेऊन. वीरू, अरे मी तुझी आई आहे रे. तुझ्या भल्यासाठीच मी हे सगळं करते. कुणी आणि कसली भुरळ घातली तुला कुणाला माहिती? आई, मी स्वतःहून कधीही तिच्याशी वाईट वागत नाही. रादर स्वतःहून मी कधीच कोणाशी वाईट वागत नाही, हे तुला माहिती असायला हवं. आपण उगाच कोणी माझ्याशी नडलं तर मी गप्प बसणार नाहीये. वीरू, अरे प्रीती आणि मी तुझे शत्रू आहोत का? तुझं वाईट चिंतून आम्हाला काय मिळणार आहे? आम्ही म्हणते परत परत, लक्षात ठेव. तुला जाणीव करून देण्यासाठी. तुझं हे वैभव आहे ना आणि प्रगती होते ना, ती तिच्यामुळे. तिच्या पायगुणांची जरा तरी कदर कर. कदर कर म्हणजे काय करू सांग ना मला? देवघरात फोटो लावू का? येता जाता तिच्या पाया पडू सांग? का तिचे ते कडुशार शब्द फुलांसारखे झेलू? कालपर्यंत गरीब गाय वाटणारी ही प्रीती आज शिंग रोखून उभी आहे. तिला तिची जागा दाखवायलाच हवी आहे. अरे मला माहिती आहे
हे वैभव मला तिच्यामुळे मिळालंय, पण त्याची किंमत मी बरोबर मोजली. विरू विरू विरू, अरे किती रे वाईट बोलतोस तू तिच्याबद्दल. हा, हे बघ, माझा इतक्या वर्षाचा अनुभव आहे. मी तुला सांगते, ही मुलगी चांगला संसार करेल. हा, भले ती मॉडर्न नसेल, 4 चौघात तू तिला आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकणार नाही, पण तुमच्या त्या फिल्मी पार्ट्यांमधल्या नटव्या त्या वेगळ्याच असतात, तशी ही नाहीये. आई, मी तिच्यावर कसलाही आरोप करत नाहीये. मी तिच्याशी वाईटही वागत नाहीये. तिच्या खाण्यापिण्याचे आबाळही मी कधी केलेले नाहीये. तू महागातली महाग साडी तिला घेऊन दिली तरी मी कधी ऑब्जेक्शन घेतलेलं नाही, घेणारही नाही. वा, छान बोलतोयस. हो, बायकोला 2 वेळचं जेवण आणि वस्त्र दिलं की नवऱ्याचं कर्तव्य संपलं. ही आईने मुलाला सांगायची गोष्ट आहे का, की बायकोने नवऱ्याला सांगायची? आई, या एका मुद्द्यावर आपलं कधीच एकमत होऊ शकत नाही. बिरू, आई, हे बघ, सून म्हणून ती तुला पसंत आहे, बायको म्हणून मला पसंत नाही. आता का पसंत नाही याचं उत्तर मी देऊ शकत नाही, कारण एखादी व्यक्ती आवडणं किंवा न आवडणं हे अत्यंत पर्सनल गोष्ट असते. ठीक आहे, तू जर मला इमोशनली ब्लॅकमेल केलं तर मी हो म्हणी नाही, पण याच्यातनं ती सुखी राहू शकेल का, किंवा तुझा मुलगा सुखी राहू शकेल का, याचा तू शांतपणे विचार कर. तिचं डोकं ताळ्यावर आणायची गरज आहे. तिला कमी बोलायला सांग. मी हे म्हणत नाहीये की मी पूर्णपणे बरोबर आहे, मी पण चूक असेल कदाचित, पण हे तिच्यासमोर तू मला बोललेलं मला आवडत नाही. तिच्यासमोर बोलू नकोस. येतो मी. चला बंटी शेठ, ताई न्यायला आली आहे तुला. अरे बंटी, कसं आहेस? अगदी बघा. मावशी, तू ह्याला न्यायला उद्या येणार होतीस ना, मग आज का आलीस? अगं, आज वेळ होता ना म्हणून आले. आणि आज आले काय, उद्या आले काय, काय फरक पडतोय? फरक पडतो हा, 24 तासांचा. मावशी, तू असं कर, बंटी उद्या येईल. काय रे बंटी, उद्या जाशील ना? मी काय म्हणतो, मी आत्ता ताई बरोबर जातो. मी उद्या परत येईन. पण तुला आमचं घर सापडेल का? हो. हे काय चाललंय तुमचं? हा, परस्परच ठरवताय? पण यात ठरवायचं काय? मी बंटीला न्यायला आले आणि तो माझ्याबरोबर येणार आहे. काय रे बंटी? मी नाही म्हणालोय. तुला कोण सांगते थांबायला? तुझा एवढा भाव खात असशील ना, तर तुझा एकटा घरी. मी भाव खात नाहीये आणि मला जाता येता येतो. मावशी, मला कोणी घराच्या बाहेर सोडत नाही ना एकटं, म्हणून आम्हाला जास्त चिडवतो. पण एक लक्षात ठेवा, मी शाळेत एकटी जाते आणि एकटी येते, समजलं? माहितीये माहितीये. बरोबर वर्गातल्या मैत्रिणी आणि त्यांच्या आई असतात, म्हणे एकटी जाते. हे भांडताय का? असंच भांडतोस की काय? परत पाठवणार नाही तर राहायला मी तुला. अगं, आमचं भांडण नाहीये, आम्ही अशीच मजा करतो. काय रे बंटी? चिंगे, काय म्हणालास? चिंगे. आता मी मोठी झाले, मला चिंगे म्हटलेलं आवडत नाहीये. मला अक्षतापेक्षा चिंगे हे नाव आवडतं. तुला पसंत नसेल तरी मी हे बोलणार, कळलं? बंटी, तू 1 नंबरचा हट्टी मुलगा आहेस. बंटी, तुम्हाला चिंगी म्हण, पण एका अटीवर. या घराच्या बाहेर मला कोणी चिंगी म्हटलेलं चालणार नाही, मला आवडत नाही. घरात म्हटलं तर चालेल. बोल, बट्टी का कट्टी? बट्टी. अहो, चला तयारी करा, निघायचंय आपल्याला. तुमच्या गप्पा काय संपायच्या नाहीत आज. सुनंदा, मी काय म्हणते की तुम्ही आता दोघं जेवूनच जा ना इथून. घरी गेल्यावर तरी करणारच ना तू. आजीचा निर्णय हा फायनल असतो, तो पाळावाच लागतो. आम्ही दोघं खेळायला जातो. अरे पण सारखे भांडतात आणि खेळतात पण. पुढे तोच रंग